नमस्कार, मी संजय आऊट। आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज। मोदी सरकारची वर्षपूर्ती हाच आजचा विषय आहे। सगळीकडे त्याच मुद्द्यावर चर्चा सुरू आहे। काँग्रेसनं अच्छे दिनचं वर्षश्राद्ध घातलंय, तर भाजप मात्र म्हणते की या सरकारनं सर्वोत्तम काम केलंय। काल खरं म्हणजे आपण केली होती चर्चा याच विषयावर। सकाळ माध्यम समूहाने जे सर्वेक्षण केलं त्याचा तो आधार होता या सगळ्या चर्चेला। खूप होते आशा, पण काहीतरी गडबड झाली आहे। कृष्णे काठी कुंडल आता पूर्वीचे उरले नाही, अशा प्रकारची एकूण चर्चा काल आपण करत होतो। लोक नाराज आहेत। अर्थात म्हणून काही सरकारला अगदी नापास करायचं कारण नाही, असा पण एकूण सूर होता कालच्या चर्चेचा। अतिरंजित दावेसुद्धा व्हायला नकोत असंही सांगितलं गेलं। राम कदम नम्रपणे बरंच काही सांगत होते। त्यांचे दावे मोठे आहेत, पण ती वस्तुस्थिती मात्र आहे की नाही हा खरा प्रश्न आहे। आज हाच विषय आहे, मोदी सरकारने केलेला विकास। पण त्याला आणखी एक वेगळा पदर आहे। एक एक क्षेत्र घेऊन ही चर्चा करायची आहे आणि राजकीय नेते या संदर्भामध्ये प्रामुख्याने बोलणार आहेत। काल इंडियन एक्सप्रेसमध्ये पी चिदंबरमचा त्यांचा लेख होता, त्यात त्यांनी आकडेवारीसह काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या। विकास आणि रोजगाराची संधी या संदर्भात या सरकारनं जी कामगिरी केली आहे ती मागच्या सरकारपेक्षा वाईट आहे, असं चिदंबरम यांनी आकडेवारीसह म्हटलेलं आहे। लँडसेट नावाच्या ख्यातनाम मासिकानं एक विश्लेषण केलं आहे, त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की सार्वजनिक आरोग्यासाठीची तरतूद कमी झालेली आहे, आरोग्याकडे दुर्लक्ष झालं आहे, असं निरीक्षण आहे लँडसेट्स। वॉल स्ट्रीट जर्नलनं सुद्धा असं म्हटलं की ही कामगिरी असमाधानकारक आहे। शिक्षणाचा विचार केला तर सर्व शिक्षा अभियानासारख्या प्रकल्पांवरची तरतूद कमी झालेली आहे। शेती आणि ग्रामीण विकास या आघाडीवर तर सगळीकडे नाराज आहे। मनरेगाबद्दलचा एकूण ती नाराजी आपल्याला माहिती आहे। भ्रष्टाचार आणि काळा पैसा यावर बरंच बोललं गेलं, पण प्रत्यक्षात ठोस काही घडलं नाही। हे सरकार बरंच बोलतं जम्मू काश्मीरविषयी, पण प्रत्यक्षात मात्र केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना जम्मू काश्मीरचा उल्लेखही जेटलींनी केला नाही। अनेक मुद्द्यांवर या सरकारनं यू टर्न घेतला, मग तो FDI असेल, आधार असेल। UPA 2च्या टर्ममध्ये दररोज फक्त 2 किलोमीटर रस्ते झाले असा आरोप गडकरींनी केला, पण ती आकडेवारी चुकीची होती अशा बातम्या पुन्हा आल्या। UPAची कामगिरी समाधानकारक होती असा रिपोर्ट पुन्हा दिला आणि गडकरींच्या एकूण सगळ्या मुद्द्यांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं। हे वर्ष चांगलं होतं, पण योग्य मेसेज लोकांपर्यंत पाठवण्यात भाजपला यश नाही आलं, असं केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीच म्हटलंय। काय आहे नक्की मोदी सरकारनं जे केलं तो विकास आहे की हा फक्त फुगा आहे? आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत नामवंत पाहुणे नेहमीप्रमाणे। ते करूया चर्चा। मोदी सरकार हवा निर्माण करतंय का? आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार। श्रीराम पवार कोल्हापूरमधून या चर्चेमध्ये जॉईन होणार आहेत। राम कदम आहेत आपल्यासोबत, भाजपचे आमदार आहेत, ते कालही या चर्चेमध्ये होते, ते आपल्यासोबत असणार आहेत। नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, त्याही आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। रत्नाकर महाजन काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, ते आपल्यासोबत सहभागी होत आहेत पुण्यामधून। विद्या चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत, त्या परळमधून आपल्यासोबत सहभागी होत आहेत। आणि इथे बेलापूरमध्ये माझ्यासोबत आहेत प्रख्यात अर्थतज्ञ, सामाजिक शास्त्राचे अभ्यासक आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कांगो। या सगळ्यांच्या सोबत आपल्याला ही चर्चा करायची की मोदी सरकार फक्त हवा निर्माण करत आहे का? आणि अगदी सुरुवातीला मला जायचं आहे भालचंद्र कांगोंकडे, ते इथे माझ्यासोबत स्टुडिओमध्ये बसलेले आहेत। भालचंद्र कांगो, एक मला सांगा की साधारणपणे असा एक सूर आहे की या सरकारनं कल्याणकारी योजनांवरची एकूण तरतूद कमी केलेली आहे। वेलफेअर स्टेट इकॉनॉमी हे या सरकार एकूण भारताचं वैशिष्ट्य होतं, पण प्रत्यक्षात मात्र मनरेगा असेल, बाकी सोशल सिक्युरिटी कव्हर असेल, आरोग्य असेल, सार्वजनिक आरोग्य असेल, सार्वजनिक शिक्षण असेल, या सगळ्याच्या अनुषंगानं या सरकारनं तरतूद कमी केलेली आहे, त्याकडे दुर्लक्ष होतं आहे, अशा प्रकारची एक टीका एकीकडे आहे। आणि दुसरीकडे मात्र या सरकारनं सर्वोत्तम काम केलं असंही म्हटलं जातं आहे। एकूण या 1 वर्षाच्या कामगिरीकडे कॉम्रेड भालचंद्र कांगो तुम्ही कसं बघता? काय विश्लेषण आहे, काय म्हणणं आहे? थोडंसं मी विमानात बसलेल्या प्रवाशांची उपमा देतो की विमानात बसून तुम्हाला मुंबई फारच छान दिसते। त्याप्रमाणे या सरकारच्या कामगिरीबद्दल जे विमानात बसलेले आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे खूप आहे किंवा ज्यांच्याकडे खूप आहे आणि अजून ज्यांना पाहिजे आहे, त्या लोकांना सगळं सुंदर आणि चांगलं दिसतं आहे। पण प्रत्यक्ष खाली उतरल्यानंतर ज्यांचा संबंध आहे समाज जीवनाशी, ते शेतकरी आणि कामगार यांच्या पदरी मात्र टेक्निकलर पिक्चर बघायला गेला आणि ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर बघायला आला, अशी स्थिती आहे। तुम्ही बरोबर उल्लेख केलात की लोककल्याणकारी राजवटीच्या निवृत्ती जो पैसा खर्च जातो तो 1 लाख कोटीपेक्षा कमी यावेळेस कमी खर्च करण्यात आलेला आहे।
आणि ही परिस्थिती केव्हा की जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ऑइलच्या किमती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा फटका देणारा परदेशी गंगाजळी आपल्याकडनं खाणारा जर प्रकरण असेल तर त्या तेलाच्या वाढत्या किमती त्या झपाट्याने कमी होत होत्या. त्या काळामध्ये सरकारकडे ऑलरेडी पॉझिटिव्ह बजेट असताना देखील लोकांची अशी अपेक्षा होती की ह्याचा फायदा घेऊन आरोग्य, शिक्षण अशा काही मूलभूत सेवा आहेत की ज्याच्यावरती सरकार जास्त पैसा खर्च करेल, पण उलट त्याच्यामध्ये कपात करून हा पैसा कुठे वळवण्यात आला हे सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि म्हणून ह्या सरकारच्या बद्दल असं म्हणता येईल की हे सरकार एका विशिष्ट समूहाचं अच्छेदिन आणण्याचा प्रयत्नात आहे. ह्यांचा विकासाचा मॉडेल हा कॉर्पोरेट जगताच्या मार्फत, खाजगीकरणाच्या मार्फतच विकास होईल आणि वाढ म्हणजे विकास असे गैरसमज त्यांची आहे. आणि म्हणून वाढीचे आकडे फेकायचे 8.4, 7.4, 6.4 असं करतात. परंतु अत्यंत सगळ्या लोकांनी म्हणजे अगदी थॉमस पिकेटीच्या कॅपिटलिझम इन 21st सेंचुरी अत्यंत गाजलेल्या पुस्तकामध्ये आकडेवारी सकट असं दाखवून दिलेलं आहे की वाढ म्हणजे विकास नाही. एखाद्या GDP वाढतो म्हणजे सर्वसामान्य जनतेची क्रयशक्ती वाढते का किंवा त्यांची एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं का, तर प्रत्यक्षात तसं होत नाही, उलट विषमतेमध्ये वाढ होते. हाच आहे. त्यामुळे मोदी सरकारचे सगळे जे दावे आहेत ते प्रसिद्धी आहेत आणि मोदी सरकार नशीबवान आहे. मीडियाचे डार्लिंग आहेत ते, म्हणजे मीडिया हे त्यांच्या अनेक त्रुटींकडे दुर्लक्ष करतं. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी आज भारतामध्ये भारताच्या बाहेर जाऊन ज्यांच्यापुढे भाषणं केली ते लोक कोण आहेत की ज्यांनी भारतामधल्या 65 वर्षाच्या प्रगतीचा, इथल्या लोककल्याणकारी शिक्षण व्यवस्थेमध्ये झालेल्या खर्चाचा आणि स्वस्त आरोग्य व्यवस्थेचा आणि ह्याचा फायदा घेऊन जे सक्षम झालेले आहेत आणि म्हणून परदेशात जाऊन आज इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेमध्ये भारतीय श्रीमंत गणले जातात, ते तिथे त्यांनी जाऊन त्यांची हुशारी दाखवली हे जितकं खरं आहे, पण त्या हुशारीचं सगळं संगोपन या भारतीय लोकशाहीने 65 वर्षात केलेलं आहे. ह्याचा मात्र त्यांना जसा विसर पडलाय तसा मोदींना विसर पडलाय. आणि म्हणून भारताबद्दल पूर्वी लोकांना लाज वाटत होती आणि आम्हाला मात्र आता मात्र एका वर्षात काहीतरी जादू झाली आणि भारतीयांना अभिमान वाटायला लागला. अशा प्रकारचे शोध लावतायत त्यांचे जे बरोबर. कॉम्रेड कांगोस ही सगळी भूमिका अतिशय महत्त्वाची आणि याच्या अनुषंगानं खरं म्हणजे चर्चा झाली पाहिजे की काय नक्की घडतं. याचा अर्थ मोदी सरकारनं केवळ वाईटच केले हा या चर्चेचा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की जे काही आक्षेप आहेत त्या आक्षेपांच्या अनुषंगानं बघणं अतिशय आवश्यक आहे आणि त्या निकषांवर हे सरकार नक्की काय करतं आहे, एका वर्षामध्ये या सरकारनं काय केलं याचा आपल्याला एकूण अभ्यास करायचा आहे, विश्लेषण करायचं आहे.